नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. समाज कल्याण विभाग अंतर्गत पाहू शकता विविध पदांसाठीची ही भरती प्रक्रिया 219 जागांसाठीची हे राबवण्यात येत आहे. यामध्ये पाहू शकता समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक, त्याचबरोबर विविध जी पदे आहेत या पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्या भरती परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे 4 मार्च ते 19 मार्च 2025 दरम्यान TCS मार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. आता या परीक्षेमध्ये पाहू शकता हॉल तिकीट प्रवेशपत्रसुद्धा उपलब्ध झाली आहेत आणि खूपच कमी वेळ म्हणजे 3 ते 4 दिवस सुरुवात होत आहे. 3 ते 4 दिवस फक्त परीक्षेची तयारी करण्यासाठी उपलब्ध आहेत. आता या कमी दिवसांमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. याचबरोबर महत्त्वाचे प्रश्न कशा पद्धतीने चेक करणं आवश्यक आहे यासाठी आपण विविध व्हिडिओ जे आहेत प्लेलिस्टमध्ये आहेत. पाहू शकता 26 व्हिडिओ जवळजवळ बनवलेले आहेत. याची व्हिडिओ प्लेलिस्ट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक केली जाऊ शकते. आजचा हा व्हिडिओ नंबर 27मध्ये आपण इंग्रजी व्याकरणवर आधारित जे महत्त्वाचे प्रश्नसंच आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत इंग्रजी व्याकरणमध्ये डिटेलमध्ये जे उदाहरणं आहेत म्हणजे कशा पद्धतीने सोल्युशन जे आहे या सोल्युशन सहित आपण आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये पाहूयात. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया इंग्रजी व्याकरण संभावित प्रश्न. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोशिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. आता याच्यामध्ये पाहू शकता जो शब्द आहे वी शुडंट ब्लेम एनवी एनीवन. तर एनवी हा अंडरलाईन वर्ड आहे. तर या शब्दासाठी पाहू शकता ॲप्रोशिएट वर्ड म्हणजे एका अर्थाने समानार्थी शब्द तुम्हाला निवडायचा आहे. वी शुडंट ब्लेम द एनवी एनीवन. आता ब्लेम म्हणजे आपण एखाद्याचं म्हणजे एखाद्यावर लादतो, एखाद्याला म्हणजे आपण बोलतो त्या पद्धतीने ब्लेम करतो असं म्हटलं जातं. वी शुडंट ब्लेम एनवी एनीवन. यासाठी ब्लेमसाठी तिरस्कार किंवा एखाद्याला आपण तोडून बोलणं अशा पद्धतीचं बोलतो त्या पद्धतीने पाहू शकता. पहिला पर्याय आहे यासाठीचं लव. याच्यानंतर आहे जेलसी. याच्यानंतर आहे कर्स आणि रेप. तर यामध्ये पाहू शकता ब्लेम एनवी. एनवीचा अर्थ तुम्ही एनेमी असं म्हणू शकता म्हणजे दुश्मन त्या पद्धतीने किंवा राग करणे. तर राग करण्यासाठी काय येऊ शकतं पाहू शकता. द अंडरलाईन वर्ड इट सेंटेन्स इज एनवी. आता विच मीन्स फिलिंग कंटेंटेड. त्याच्यानंतर रिसेंटफुल लॉंगिंग आहे. अराउस्ड बाय द समवन्स एअर्स पोसेशन्स क्वालिटीज ऑफ लक. ईर्ष्या आहे. तर यामध्ये पाहू शकता याचं उदाहरण आहे शी फेल्ट एनवी वेन शी सॉ हर फ्रेंड्स न्यू कार. म्हणजे नवीन कार बघितली फ्रेंडची त्यामुळे एनवी आता पाहू शकता याचा अर्थ आलेला आहे. द करेक्ट वर्ड आहे जेलसी इज क्लोजली लिंक टू एनवी इन मिनिंग वेर इज ऑफन इन्व्हॉल्व्स मिक्सचर फिलिंग इन्क्लुडिंग रिटेनमेंट डिझायर रिलेटेड टू वॉन्टिंग दॅट समवन एल्स. ईर्ष्या म्हणू शकता मराठीमध्ये. याचा अर्थ पाहू शकता जेलसी. पर्याय क्रमांक 2 या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. पाहू शकता जेलसी म्हणजे पाहू शकता आपण जेलसी मराठीमध्ये म्हणू शकतो. जेलसी आपण म्हणतो त्या पद्धतीने वी शुडंट ब्लेम ऑर एनवी एनीवन म्हणजे कुणाला एखादा आपला राग तिरस्कार किंवा जेलसी न करावी अशा पद्धतीचा मराठीमध्ये शब्द होतो. तर जेलसी याचं बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न पाहूयात. दुसरा प्रश्न आहे यामध्ये पाहू शकता आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्स. आता 4 पर्यायामध्ये देण्यात आलेली आहेत. चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड सेंटेन्स. यामध्ये पाहू शकता अ पर्सन गिविंग टू मच अटेन्शन टू स्मॉल डिटेल्स अँड वॉन्टिंग एव्हरीथिंग टू बी करेक्ट अँड परफेक्ट. तर यामध्ये 4 पर्याय आहेत. अर्थात याच्यामध्ये सुद्धा समानार्थी शब्द म्हणजे हा जो पूर्ण वाक्य देण्यात आलेलं आहे या वाक्यासाठी त्या पद्धतीचा एक मिनिंगफुल वर्ड कोणता असेल 4 पर्यायामधून. प्रश्न असा आहे पाहू शकता तुम्हाला जर इंग्रजी व्याकरणमध्ये इंग्रजी जो वर्ड दिलेला आहे शब्द त्याचं मराठीमध्ये अर्थ रूपांतर करण्यात आलं तर त्याचं उत्तर तुम्ही लगेच देऊ शकता. आता प्रश्न असा आहे अ पर्सन गिविंग टू मच अटेन्शन म्हणजे असा व्यक्ती जो एखाद्या गोष्टीला जास्त लक्ष देतो, जास्त त्याच्याकडे अटेन्शन फोकस देतो छोट्या छोट्या गोष्टींकडे. अँड वॉन्टिंग एव्हरीथिंग आणि सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट आणि करेक्ट असल्या पाहिजेत असं त्याला वाटतं. असा प्रश्न आहे. तर यासाठी कोणता वर्ड वापरला जाऊ शकतो. पर्यायामध्ये पाहू शकता गलेबल आहे, गोचे आहे, लेझी आहे आणि फास्टिडियस आहे. तर यामध्ये तुम्ही कोणता पर्याय बरोबर येऊ शकतो विचार करू शकता. यामध्ये कोणता पर्याय बरोबर येईल तुम्ही सांगू शकता उत्तर याचं. तर यामध्ये पाहू शकता उत्तर आपण डिटेलमध्ये पाहूयात. उत्तर याचं येतं फास्टिडियस.
जो शेवटचा पर्याय जो आहे यासाठीचा बरोबर आहे. फास्टिडियस म्हणजे काय, तर पर्सन हू इज पेइंग अटेन्शन टू स्मॉल डिटेल्स, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा जास्त लक्ष दिलं जातं आणि सगळ्या गोष्टी वॉन्ट्स एव्हरीथिंग टू बी परफेक्ट अँड करेक्ट, म्हणजे परफेक्ट म्हणजे चांगल्या आणि करेक्ट एकदम परफेक्ट असणं आवश्यक आहे. यानंतर पाहू शकता पहिला जो शब्द देण्यात आला होता त्याचा सुद्धा आपण काय अर्थ होतो, त्याचा अर्थ काय आहे हे सुद्धा पाहूयात. गलेबल मीन्स इझिली डिसेव्ड अ ट्रिक्ड, म्हणजे एखाद्याला लगेच फसवलं जाऊ शकतं. मराठीमध्ये म्हणू शकता की भोळा अशा पद्धतीचा हा शब्द आहे. गोचे, आता गोचेसाठी पाहू शकता मीन्स लॅकिंग सोशल स्किल्स, म्हणजे एखाद्याकडे कमी सोशल स्किल्स म्हणजे क्वालिटी नाही आहे, म्हणजे एखाद्या आपण समाजामध्ये आपण बोलण्याची पद्धत बोलतो, स्किल ग्रेस आहेत किंवा टॅक्टलेस या पद्धतीची माहिती नाही, स्मार्ट असं म्हणू शकता. तर हा शब्द तो समानार्थी शब्द किंवा त्याबद्दलची माहिती दर्शवतो. यानंतर अजून एक शब्द आहे लेझी, हा सगळ्यांनाच माहिती आहे. लेझी म्हणजे काय पाहू शकता, समवन हू इज अनविलिंग टू एक्सर्ट वनसेल्फ, म्हणजे एखादं काम करण्याला कंटाळा करणे, लेझी आळशी या पद्धतीचा शब्द आहे. हा सोपा प्रश्न आहे, अशा पद्धतीने आहे. यामध्ये पाहू शकता बरोबर उत्तर येते फास्टिडियस, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जो आहे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. डायरेक्शन आहे यामध्ये. सिलेक्ट द मिसस्पेल्ड वर्ड. आता या पद्धतीचा प्रश्नसुद्धा एक ठरलेला असतो TCS पॅटर्ननुसार. एक रॉंग स्पेलिंगचा वर्ड असतो आणि यामध्ये रॉंग स्पेलिंगचा वर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता यामध्ये पाहू शकता 4 पर्याय आहेत. यामध्ये कोणती स्पेलिंग चुकलेली आहे तुम्ही ओळखू शकता. एक 5 सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर शोधता आलं पाहिजे. जास्त वेळ तुम्ही यासाठी देऊ शकत नाही, कारण यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी सगळ्यात जास्त वेळ जातो. त्यामुळे कमी वेळामध्ये हे प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. आता यामध्ये कोणता मिसस्पेल्ड आहे किंवा स्पेलिंग चुकलेली आहे तुम्ही जर चेक केलं तर पाहू शकता एन्युमरेटर आहे. अल्टिमेटलीची स्पेलिंग बरोबर दिसते. असिमेट्रिकलची स्पेलिंगसुद्धा एकदम परफेक्ट बरोबर आहे. पण कंपल्सरी हा जर वर्ड हा शब्द चेक केला तर पाहू शकता इथे स्पेलिंग मिस्टेक आहे. कंपल्सरी असं झालेलं आहे, म्हणजे हाच पर्याय बरोबर असू शकतो. त्याचं कारण पाहू शकता. डिटेलमध्ये सोल्युशन पाहूयात. करेक्ट स्पेलिंग काय आहे कंपल्सरीची इथे आहे पाहू शकता. करेक्ट स्पेलिंग आहे COMPULSORY कंपल्सरी, विच मीन्स म्हणजे काय आहे, विच समथिंग दॅट मस्ट बी डन बाय लॉज, म्हणजे एखादी गोष्ट कंपल्सरी करणं आवश्यक आहे, नियमानुसार ती पूर्ण झाली पाहिजे. तर हा जो कंपल्सरी होतो याचा काहीच अर्थ निघत नाही, असा कोणताही शब्द नाही आहे. म्हणजेच मिसस्पेल्ड वर्ड जो आहे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. इच आयटम इन दिस सेक्शन हॅज अन सेंटेन्स विथ 3 अंडरलाइन्ड पार्ट्स लेबल्ड ॲज ABCD. आता यामध्ये पाहू शकता 4 सेंटेन्स देण्यात आलेली आहेत. या 4 सेंटेन्समध्ये कोणता तरी एक सेंटेन्समध्ये चूक आहे, तो कोणता चूक आहे किंवा ना एरर नसेल तर नो एरर डी सिलेक्ट करायचं आहे. 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. ABCD पाहू शकता. ABCD हे 4 पर्याय आहेत. आणि प्रश्न असा आहे, पहिलं जे ए वाक्य आहे पाहू शकता इथे ए वाक्य आहे. यामध्ये द सनलाईट ॲब्झॉर्ब पहिलं ए वाक्य झालं. बी वाक्य आहे वॉज कन्वर्टेड बाय. सी आहे प्लांट्स इंटू एनर्जी थ्रू द फोटोसिंथेसिस. आणि डी आहे यामध्ये नो एरर, म्हणजे ही एवढे वाक्य आहे A, B आणि C. आता यामध्ये कुठे एरर दिसतोय तर चेक करू शकता. आता एरर कसा शोधायचा, याच्यामध्ये कसं फाईंड करायचा, वाक्य कशा पद्धतीचं आहे. पहिल्यांदा तुम्ही जर या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ समजला त्याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. 4 पर्यायामध्ये कोणतं येत आहे तुम्ही एक 5 सेकंदामध्ये याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. तर पाहू शकता यामध्ये देर इज एन एरर इन पार्ट बी, म्हणजे पाहू शकता जो दुसरा पार्ट आहे पार्ट बीमध्ये इथे वॉज कन्वर्टेड बाय इथे एरर आहे. आता कशा पद्धतीचा एरर आहे, चूक आहे पाहू शकता. तर करेक्ट वर्ड शुड बी इज. आता पाहू शकता इथे आपण काळाबद्दल बोलतोय, म्हणजे टेन्समध्ये बदल झालेला आहे. तर आपण एखादा वाक्य पहिल्यांदा द सनलाईट ॲब्झॉर्ब झालेली आहे वॉज इज, तर या पद्धतीने वर्बमध्ये काळानुरूप जो बदल आहे हा येणं आवश्यक आहे. इथे पाहू शकता द करेक्ट वर्ब आहे शुड बी इज. वॉजच्या ऐवजी इथे इज येणं आवश्यक होतं. ॲज अ सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स सनलाईट देण्यात आलेला आहे. सनलाईट सूर्याची जी उष्णता आहे, सूर्याचा प्रकाश आहे, हा सिंग्युलर वर्ड आहे, एकवचनी आहे. आणि प्रेझेंट टेन्स म्हणजे पाहू शकता चालू वर्तमान काळामध्ये आहे, त्यामुळे तिथे इज वापरणं आवश्यक होतं. भूतकाळामध्ये असता तर इथे वॉज वापरणं अपेक्षित होतं. तर या पद्धतीने इज वॉजच्या ऐवजी इज आवश्यक होतं.
त्यामुळे पाहू शकता पर्याय क्रमांक बी मध्ये इथे इज द सनलाईट ॲब्झॉर्ब इज कन्वर्टेड बाय प्लांट्स इंटू एव्हरी एनर्जी थ्रू द फोटोसिंथेसिस. त्यामुळे बी मध्ये वॉजच्या ऐवजी इथे इज वापरणं आवश्यक होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक बी मध्ये पाहू शकता चूक आहे. हा पर्याय बरोबर आहे. यासाठीचं उत्तर या पद्धतीने याचं उत्तर आहे. पाहू शकता वॉज इनकरेक्ट आहे. पास्ट टेन्समध्ये जात आहे म्हणजे भूतकाळामध्ये. वर्ब अँड शुड ओनली बी युज्ड वेन रेफरिंग टू पास्ट इव्हेंट्स. जेव्हा आपण भूतकाळामधली एखादी गोष्ट सांगतोय तेव्हाच वाज वापरलं जातं. आपण जे वर्तमान काळ सांगतो इज आहे. भविष्यकाळासाठी वेअर वापरलं जातं. तर या पद्धतीने वॉज इथे या पद्धतीने चुकीचं आहे. तर या पद्धतीने याचं उत्तर आहे. आता आपण यामध्ये 4 प्रश्न पाहिलेले आहेत. विविध वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत. पॅटर्ननुसार अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रश्न वेगळा असेल पण जो पॅटर्न आहे तो त्याच पद्धतीने असणार आहे आणि त्याची उत्तरं अशाच पद्धतीने देणं आवश्यक आहे. आता समाज कल्याण विभाग भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी काहीच वेळ बाकी नाही आहे. खूपच कमी वेळ बाकी आहे आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं आवश्यक आहे. यासाठीच आम्ही फक्त 49 रुपयामध्ये नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर हा कोर्स लॉन्च केला आहे. समाज कल्याण विभाग भरती परीक्षेसाठीचा. यामध्ये टॉपिकनुसार 150पेक्षा जास्त PDF फाईल्स आणि त्याचबरोबर 10 फुल लेंथ सराव प्रश्नपत्रिकासुद्धा उपलब्ध आहेत. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक केली जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात आता आपण. चूज द करेक्ट फ्रेज फ्रॉम द गिवन ऑप्शन अँड मेक कंडिशनल सेंटेन्स. आता यामध्ये करेक्ट फ्रेज जो ऑप्शन आहेत पर्याय 4 पर्यायामधून इथे काय वाक्य वापरलं जाऊ शकतं, फ्रेज येऊ शकतो. प्रश्न असा आहे इफ दे डॅश डॅश अ लार्जर बजेट दे कुड एक्सपांड देअर बिझनेस. इथे काय वापरलं जाऊ शकतं म्हणजे कुठल्या काळामध्ये वाक्य आहे हे जर तुम्हाला लक्षात आलं तर याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. कुठल्या काळामध्ये वाक्य आहे अंदाज लावणं आवश्यक आहे. आणि यानंतर याच्यामध्ये हॅज एल, हॅड एल, विल हॅव एल, आर हॅविंग एल ते तुम्हाला समजू शकतं. आता पाहू शकता ते सेंटेन्स इज सेकंड कंडिशनल एक्सप्रेसिंग अनरियल हायपोथेटिकल सिच्युएशन इन प्रेझेंट ऑर फ्युचर. म्हणजे वर्तमान काळामधली किंवा फ्युचरमध्ये जर तर पद्धतीचे आहे. तर यामध्ये इफ क्लॉज वापरण्यात आलेला आहे. वी यूज हॅड इन द पास्ट पार्टिसिपल म्हणजे पास्ट पार्टिसिपलसाठी आपण हॅड वापरतो. आणि इन द मेन क्लॉज कुड प्लस बेस वापरलं जातं. त्यानुसार पाहू शकता ऑप्शन 2 बरोबर आहे. याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये फिट होतं हॅड. यामध्ये भूतकाळामधील वाक्यासाठी फिट्स द स्ट्रक्चर ऑफ द सेकंड कंडिशनल सेंटेन्स. अदर ऑप्शन्स पाहू शकता हॅज, विल हॅव, आर हॅविंग डू नॉट अलाइन विथ द रिक्वायर्ड टेन्स अँड स्ट्रक्चर. म्हणजे काळ कोणता आहे काळानुरूप तुम्हाला इथं वाक्य वापरायचं आहे. इफ दे हॅज म्हणजे पाहू शकता एक्सपांड, जर तर म्हणजे पाहू शकता वर्तमान काळामध्ये घडलेली गोष्ट त्याच्यामध्ये इम्पॅक्ट जो आहे हा भविष्य काळामध्ये पडणार आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर यामध्ये कुठे काय पद्धतीने काळानुरूप हॅड वापरणं आवश्यक आहे. ते फिट होतं स्ट्रक्चरनुसार त्या शब्दानुसार. प्रश्न क्रमांक 6 यूज ॲप्रोशेट पेअर फॉर द अंडरलाईन वर्ड. आता पाहू शकता अंडरलाईन जो वर्ड आहे शी वूड हॅव गोन टू द पार्टी इफ शी हॅज अन इन्व्हाइट शी वॉज अटेंड. तर यासाठी पाहू शकता काय वापरलं जाऊ शकतं. यामध्ये ॲप्रोशेट पेअर अंडरलाईन वर्ड आहे. शी वूड हॅव गोन टू द पार्टी इफ शी हॅड अन इन्व्हाइट शी वॉज अटेंडेड. तर यासाठी काय वापरणं आवश्यक आहे 4 पर्यायामधून बरोबर उत्तर येऊ शकते. यासाठीचं पाहू शकता यामध्ये तर या पद्धतीचं वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये आपल्याला करायचं आहे त्या पद्धतीने. इथे उत्तर पाहू शकता सेंटेन्स प्रोव्हाइड हायपोथेटिकल सिनारिओ दॅट डिडंट हॅपन. म्हणजे जी गोष्ट आहे जर तर पद्धतीने आहे. जर शी वूड हॅव गोन टू द पार्टी म्हणजे गेली असती जर तिला इन्व्हाइट मिळालं असतं म्हणजे जर तर पद्धतीने सेम पद्धतीने. तर यामध्ये पाहू शकता आउटकम दॅट देअर ऑफ डिडंट हॅपन म्हणजे जी गोष्ट आहे ती घडलेली नाही आहे. जर इन्व्हाइट आमंत्रण मिळालं असतं तर गेली असती अशा पद्धतीचं आहे. द रिक्वायर्ड यूज ऑफ द थर्ड कंडिशनल स्ट्रक्चर इंग्लिश ग्रामर. तर यामध्ये पाहू शकता कंडिशनल रिक्वायर टू यूज हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल इन द इफ क्लॉज आहे. तर इफ क्लॉज टू एक्सप्रेस द अनरियल पास्ट कंडिशन वी वूड हॅव प्लस पास्ट पार्टिसिपेट इन द मेन क्लॉज टू एक्सप्रेस द हायपोथेटिकल आउटकम. तर यानुसार पाहू शकता देअरफॉर हॅज शुड बी रिप्लेस विथ द हॅड अँड वॉज अटेंड रिप्लेस विथ वूड हॅव अटेंडेड. यानुसार पाहू शकता यानुसार पहिलं जो ऑप्शन आहे इफ शी हॅड इथे हॅड येणं आवश्यक आहे. अँड इन्व्हाइट शी वूड हॅव इथे वूड हॅव येणं आवश्यक आहे पास्ट
मध्ये येत आहे पास्ट, वुड हॅव म्हणजे अटेंड केलं असतं, अटेंडेड म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू चेंज द सेंटेन्स फ्रॉम डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच. माझ्यामध्ये पाहू शकते यामध्ये डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायचं आहे. आता डायरेक्ट स्पीचचं वाक्य काय आहे, वी आर गोईंग फॉर हॉलिडे नेक्स्ट वीक. वी डिक्लेअर्ड, वी सेड दॅट वी आर गोईंग फॉर हॉलिडे द नेक्स्ट वीक. तर यामध्ये पाहू शकता वी आर गोईंग फॉर हॉलिडे नेक्स्ट वीक या पद्धतीचं वाक्य आहे. पाहू शकता वी आर गोईंग फॉर हॉलिडे नेक्स्ट वीक. आता हा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट ऑपरेशन चेंज इन द सेंटेन्स. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट करायचं आहे. वी आर गोईंग फॉर हॉलिडे नेक्स्ट वीक हा डायरेक्ट स्पीच आहे. आता याचं इनडायरेक्ट कसं होईल पाहू शकता, इथे तुम्हाला ब्लँकमध्ये फिल आउट करायचं आहे. वी डिक्लेअर्ड, वी सेड दॅट डॅश डॅश गोईंग फॉर हॉलिडे द डॅश डॅश. तर यानुसार पाहू शकता पर्याय द प्रोनाऊन आहे वी रिमेन्स. वी पाहू शकता इथे जेव्हा आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करतोय तर यामध्ये वी जो आहे तर वी सेम राहणार आहे. इनडायरेक्ट स्पीच ॲज इट स्टील रेफर्स द सेम ग्रुप म्हणजे यामध्ये ग्रुप चेंज झालेलं नाही आहे, त्यामुळे पाहू शकता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट करताना वी सेम पद्धतीने राहणार आहे ग्रुप ऑफ पीपलसाठीचं. तर प्रेझेंट कंटिन्युअस आर गोइंग टू चेंज. आता प्रेझेंट कंटिन्युअस जे आहे या वाक्यामध्ये बदलणार आहे, पास्ट कंटिन्युअसमध्ये बदलणार आहे. वेअर गोईंग जे आहे त्याच्यामध्ये पाहू शकता वेन द सेंटेन्स इज रिपोर्टेड नेक्स्ट वीक प्रोग्रेसिव्हली टर्न्स टू द फॉलोइंग वीक इन द इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे यामध्ये काय काय चेंज होणार आहेत, काळानुसार याच्यामध्ये चेंज होणार आहे. पाहू शकता तर या पद्धतीने याचं उत्तर जे आहे वी वेअर, इथे पाहू शकता वी वेअर वापरणं आवश्यक आहे. वी जे आहे ते ग्रुपसाठी सेम आहे त्यामुळे ते सेम राहणार आहे. वी डिक्लेअर्ड, वी सेड दॅट, वी वेअर. वॉजच्या ऐवजी वेअर भविष्यकाळासाठीचं. फॉलोइंग म्हणजे कोणत्या, त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये फॉलोइंगचा वीक झाला याच्यामध्ये पाहू शकता नेक्स्ट वीक म्हटलं आहे तर नेक्स्ट वीकचं झालेलं आहे फॉलोइंग वीक, त्याच्यानंतरचं वीक. अशा पद्धतीने तिसरा पर्याय बरोबर आहे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात आपण. इन द फॉलोइंग सेंटेन्स अमिएबल कॅन बी रिप्लेस बाय विच वर्ड. आता अमिएबल हा तो शब्द आहे, या शब्दासाठीचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. ही हॅज अ व्हेरी अमिएबल पर्सनॅलिटी म्हणजे त्याची पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व जे आहे अमिएबल आहे. अमिएबल म्हणजे काय तर हॉस्टाईल पर्याय पाहू शकता, हॉस्टाईल आहे. ॲडोरेबल म्हणजे चांगलं क्यूट असं म्हणू शकता. कॉर्डियल आहे आणि विकडं. तर आता जे पर्याय आहेत तर पर्यायांचे तुम्हाला अर्थ माहीत असणं आवश्यक आहे. ॲमिएबल पाहू शकता हॅविंग अ डिस्पोजिशन कॅरेक्टराइज बाय द वॉर्मथ अँड फ्रेंडलीनेस प्लेझेंट अँड ग्रेडिएबल. तर यामध्ये पाहू शकता एक्झाम्पल देऊ शकता. विथ हर ॲमिएबल पर्सनॅलिटी शी क्विकली मेड फ्रेंड्स इन हर न्यू सिटी. तर याचा अर्थ तुम्हाला समजला असेल ॲमिएबल म्हणजेसाठीच काय आहे. तर ॲमिएबलसाठी आपण पाहू शकता इथे कॉर्डियल म्हणजे काय आहे तर वाप अँड फ्रेंडली डिस्प्लेइंग काइंडनेस अँड गुडविल. तर यासाठी मॅच होतं पाहू शकता कॉर्डियल मॅच होत आहे. डिस्पाइट दॅट डिफरन्सेस दे मेंटेन द कॉर्डियल रिलेशनशिप. तर यासाठी पाहू शकता कॉर्डियल यासाठीचं बरोबर उत्तर येतं आहे. हॉस्टाईल म्हणजे दुश्मन पद्धतीने म्हणू शकता. ॲडोरेबल म्हणजे क्यूट. विकडं म्हणजे विचित्र असं म्हणू शकता. तर यासाठी कॉर्डियल बरोबर येतं पाहू शकता. ॲमिएबल पर्सनॅलिटी म्हणजे चांगली लगेच मॅच होणारी किंवा एकत्रितपणे जुळणारी अशा पद्धतीचे कॉर्डियल यासाठीचं बरोबर उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण हे 8 प्रश्न पाहिले, महत्त्वाचे आहेत. याच पॅटर्नवर याच पद्धतीचे प्रश्न विचारले जातील समाज कल्याण विभाग भरती परीक्षेसाठीच्या इंग्रजी व्याकरण या सेक्शनमध्ये या टॉपिकमध्ये. अशा पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.